अजित पवार कुणाचाही नान करा, पण अनगरकरांचा नान करू नका, असा इशारा आमदार रांजण पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी दिला आहे. अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान त्यांनी केलेले हे वक्तव्य सध्या संपूर्ण राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. अनगर नगर परिषदेची निवडणूक यंदा राज्यात विशेष चर्चेत राहिली. अनेक वर्ष बिनविरोधाची परंपरा असलेल्या या निवडणुकीत प्रथमच आव्हान उभे राहिल्याने परिस्थिती मोठा बदल झालेला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात जाऊन अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता. मात्र छाननी दरम्यान त्यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाला. त्यानंतर रांजण पाटील यांच्या समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर उत्साहात आनंद व्यक्त केला. याचवेळी विक्रांत पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकेरी भाषेत आव्हानात्मक वक्तव्य केल्याचे दिसले. दरम्यान याबाबत आता कर्जतचे जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, आदरणीय रांजण पाटील साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात. आपला नेहमीच आदर आहे. परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही. ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते, हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमेले कधी कोसळतील सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना म्हणावं, थोडं दमाने घ्या. असो, भाजपच्या नांदी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतो. आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा, असे रोहित पवार म्हणाले.